आणि दान ही पारमिता बुद्ध सांगत असताना स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता केलेलं दान हे उत्तम दान आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी 2 ओळी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। 15 जानेवारी 1951ला जापानी निचिरेन बुद्धविहार जे मुंबई वरळीला आहे सध्याला, बाबासाहेबाला 15 जानेवारी 1951 मध्ये त्या विहारामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये बोलावण्यात आलं। 6000 लोकांची त्या ठिकाणी सभा होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये म्हणतात, बौद्ध होणे सोपी गोष्ट नाही। ज्या लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्या लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी, परंतु बौद्ध धम्मामध्ये आल्याच्या नंतर, बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर हिंदू धर्मातील मते आणि दैवते बौद्ध धम्मामध्ये आणता येणार नाही। बाराभाईची खिचडी करून चालणार नाही। मी जसेच्या तसे शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो। घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही। केवळ बुद्ध धम्मच पाळा, इतर काही नाही। म्हणून घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही, केवळ बुद्ध धम्मच पाळा, इतर काही नाही। म्हणून बाबासाहेबांनी बौद्धांची आचारसंहिता, स्वातंत्र्याचा जाहीरनामा जो कलाम सुत्तात बुद्धाचा होता, तो स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे 22 प्रतिज्ञा फॉलो करणारा माणूस हा खऱ्या अर्थानं बुद्धिस्ट आहे। म्हणून 22 प्रतिज्ञा आपल्या जीवनामध्ये आपण खूप अंगीकाराव्या। म्हणून बौद्ध होणे सोपी गोष्ट नाही, जी बाबासाहेबांची ओळ आहे। आम्ही एक गाणं ऐकतो आता सध्याला, ते खूप आहे। कोणतं? साऱ्या जगामध्ये बुद्ध दिसाय, साऱ्या जगामध्ये भीमच हाय, असं आहे ते। हां, तर लोक म्हणजे साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय असा तो शब्द आहे। साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरारा हाय। मी त्याच्यावर शब्द जोडलं, तू या घरामध्ये कुठं बी पाय, बुद्धाच्या बाजूला वित्तू बाबा हाय। तू या घरामध्ये कुठं बी पाय, बुद्धाच्या बाजूला गुन्हा बाबा हाय। तू या घरामध्ये कुठं बी पाय, बुद्धाच्या बाजूला देवार हाय। आणि एक गाणं आहे म्हणतं बा, कोणतं? नांदन नांदन भांडण भांडण हिचं नवऱ्याशी भांडण, मग कांडन कांडन हिला नवरा हा कांडन। आपण गाण्यामध्ये लयच हुशार आहे। आताच आम्ही येत असताना खरा कार्यक्रम म्हणे संध्याकाळी आहे, मस्त माहोल आहे, मस्त पैसे काढतील मग मा पिंट्याच्या नावानं, चिंगीच्या नावानं। भंतेजीले कायले पैसे लागते? ज्यांनी माझ्याकडे यावं। आताच आम्ही महाबोधी मावेराचा मी मुद्दा मांडलाच नाही, आम्ही त्या ठिकाणी साक्षीदार होतो। लोक फक्त मोबाईलवर असे फक्त फिरवतात, पण तिथं महाबोधी मावेरामध्ये कोणीही आलेलं नाही। महाबोधी मावेराचा लढा केवळ भिक्खू संघाचा नाही, तर उपासक उपासिकांचाच आहे। आपल्याला शांततेच्या मार्गाने आणि संघटित होऊनच महाबोधी महाविहार, आज महू गावचं बुद्धविहार सुद्धा ब्राह्मणवाद्यांच्या कब्जामध्ये आहे। भीमा कोरेगावाची 260 एकरची जागा कब्जामध्ये आहे। आज देऊ रोडची जागा सुद्धा कब्जामध्ये आहे। आणि तसंही पाहिलं तर गावागावातले विहार लोकांच्या कब्जात आहे, चाब्याही त्याच्याच कब्जात आहे। भंतेजी आला तर राहिला उभा तिथंच। भंतेजीच्या हातून उद्घाटन झालं, मूर्त्या बसल्या, मग भंतेजीकडे पाहचंही नाही दुखून। म्हणून आपापले गाव त्या काळातले बुद्धविहार जसे बांधून झाले, तर उपासक उपासिका लोक भिक्खू संघाला दान करत होते, त्याच्यामध्ये आपला मोह ठेवत नव्हते। म्हणून बुद्धविहारामध्ये धम्माचाच प्रचार प्रसार व्हावा, त्या ठिकाणी बचत गट होऊ नये, राजकारणाच्या मीटिंग होऊ नये, विहाराची पवित्रता राहावी। भीमाई महिला मंडळ आणि विश्वमैत्री बुद्धविहार या उपासक उपासिकांचं खूप मोठं कष्ट आहे। आम्ही मगाशी कावराबावरही झालो होतो, मी तर जेवलोही नाही, कारण त्यानं असो, कारण माझ्या त्या जवळच्या उपासिका आहे। आम्ही भिक्षू लोक कठोर जरूर बोलतो, पण कटू बोलत नाही। आमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी कल्याणाचीच भावना आहे, मंगलाचीच भावना आहे। त्यांना शिस्त लागावी, सवय लागावी, त्यांच्यामध्ये धम्माचे संस्कार रुजावे, म्हणून आम्हाला थोडंसं कठोर व्हावंच लागतं। म्हणून या ठिकाणी मी थांबतो। भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल। भिक्खू संघ आपल्याला आशीर्वचन प्रदान करत आहे, ज्यांना ज्यांना वैयक्तिक रूपात